राहुरी येथे आजोबावर गोळीबार करून फरार झालेला आरोपी स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्याकडून मुळा धरण परिसरातून ताब्यात. आरोपीकडून गावठी कट्ट्यासह 2,04,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. दगडू गंगाराम कोहकडे यांच्यावर आरोपी नामे प्रवीण बाबासाहेब कोहकडे याने गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून फिर्यादी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्यातून गोळीबार करून पळून गेला होता. सदर घटनेबाबत राहुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेणे कामी रवाना करण्यात आले. सदर पथक आरोपीचा शोध घेत असताना पथकास आरोपी हा बारागाव नांदूर ते मुळा डॅम परिसरामध्ये संशयितरित्या फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने तत्काळ बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी एक काळ्या रंगाचा जॅकेट घातलेला इसम विना नंबरच्या मोटरसायकलवरून जाताना दिसून आला. पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव प्रवीण बाबासाहेब कोहकडे असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमांच्या कब्जातून 30,000 रुपये किमतीचा एक गावठी कट्टा, 4,000 रुपये किमतीचे 4 जिवंत काडतूस, मोबाईल, गावठी कट्टा ठेवण्याचे लेदर पाऊच, काडतुसांच्या रिकाम्या पोंगळ्या असा एकूण 2,04,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपीस गुन्ह्याच्या पुढील तपासकामी राहुरी पोलीस ठाणे येथे हजर करून त्यास अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास राहुरी पोलीस ठाणे हे करत आहेत.